Hello friends, in the last lecture we have covered what is meant by the automation, the basic concept of the automation. Then we have seen the different types of the automation. Okay, in this video we are going to discuss what is meant by the group technology. Okay, first of all, group technology is the manufacturing philosophy in which a similar parts are identified and grouped together as a part family in order to take the advantage of their similarity in design and manufacturing. ग्रुप टेक्नॉलॉजी मध्ये आपण नेमकं काय करतोय बघा मित्रांनो, ग्रुप टेक्नॉलॉजी ही अशी फिलॉसॉफी आहे ज्यात आपण सिमिलर पार्ट्स जे आहेत, सिमिलर इन टर्म्स ऑफ डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग, सिमिलर इन टर्म्स ऑफ डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग असे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपण एकत्र करतोय आणि त्यांच्या सिमिलरिटीचा आपण काय करतोय, ऍडव्हान्टेज उठवतोय. कसा ऍडव्हान्टेज उठवतोय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की समजा तुम्हाला वेगवेगळे बिअरिंग्स वगैरे तयार करायचे असतील किंवा कुठलाही पार्ट, समजा तुम्हाला एखादा गिअर बॉक्स वगैरे तयार करायचा असेल तर गिअर बॉक्सला वेगवेगळे पार्ट्स लागतात. ॲज ऑब्वियस कुठले कुठले पार्ट लागतात, तर गिअर बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिअर लागतात, वेगवेगळे शाफ्ट लागतात, बरोबर आहे. ते जे शाफ्ट आहे ते शाफ्टची एक आपण फॅमिली तयार करायची, म्हणजे वेगवेगळ्या लेंथचे जरी शाफ्ट असले, बरोबर, तरी ऑपरेशन जे आहे, बेसिक ऑपरेशन आणि डिझाईन जे आहे ते डिझाईन शाफ्टचं कसं आहे, सेम टू सेम आहे, सिमिलर आहे. त्याचा आपण ऍडव्हान्टेज घ्यायचा आणि मास प्रोडक्शन करताना शाफ्टची एक फॅमिली तयार करायची किंवा गिअरची एक वेगळी फॅमिली तयार करायची. ही जी कन्सेप्ट आहे त्याला ग्रुप टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतोय, बरोबर आहे. ग्रुप टेक्नॉलॉजी इज नथिंग बट द वी आर गोइंग टू मेक द ग्रुप ऑफ सिमिलर प्रोडक्ट्स. ओके, in manufacturing plant the production machines are grouped into the machine cells. Each cell specializes in the production of one part family. As I said you earlier, if we want to manufacture one kind of a shaft, then what type of operations should we do on that shaft? We have to identify those operations and accordingly we have to maintain one machine cell. What is the machine cell? Machine cell is nothing but the number of machine we have arranged according to the operations. Okay, this is nothing but the group technology. Now the next concept is the gearbox. It is an example of group technology. gearbox मध्ये आपण बघा हे असे वेगवेगळे पार्ट आपण बघतोय gearbox मध्ये. ओके, गिअर्स आहेत, शाफ्ट्स आहेत, स्प्लाइन्स आहेत, बरोबर आहे. आता ह्या प्रत्येक पार्टची आपण एक एक फॅमिली तयार करायची, शाफ्ट फॅमिली, गिअर फॅमिली, की फॅमिली अँड केसिंग फॅमिली. अँड एकदा का फॅमिली तयार झाली की सिमिलर प्रोडक्ट आपण त्या फॅमिलीतनं उचलू शकतोय, बरोबर आहे. आणखी थोडी कन्सेप्ट क्लिअर होईल, पुढे जाऊया आपण. इथं बघा आपल्याला कुठला तरी एक स्पेसिफिक प्रोडक्ट तयार करायचा असेल तर बघा आपण इथं जे टर्न दिसतंय त्याला टर्निंग म्हणायचं. ओके, टर्निंग मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे. आता हे तीन ऑपरेशन झाले की आपल्याला एक पार्ट मिळतोय, बरोबर आहे. हे जे टर्निंग, मिलिंग आणि ड्रिलिंग हे जे मशीन आपण अरेंज केलेले आहेत त्याला मशीन सेल असं म्हणायचं, बरोबर आहे. असे वेगवेगळे मशीन सेल्स आपण तयार करायचे, बरोबर आहे. आता ह्या वेगवेगळे मशीन सेल आपण जे तयार केलेले आहेत ते कशाच्या आधारावर तयार केलेले आहेत, ते तयार कशावरती केलेले आहेत, तर अकॉर्डिंग टू द पार्ट फॅमिली, बरोबर आहे. पार्ट फॅमिली कशावरती तयार केल्या आपण, तर आपण प्रोडक्टचा जे सिमिलॅरिटीज आहेत, सिमिलॅरिटी पहिल्यांदा फाइंड आउट केल्या, मग त्याची फॅमिली तयार केली आणि फॅमिली तयार केल्यानंतर तो पार्ट तयार करण्यासाठी कुठकुठले ऑपरेशन आपल्याला करायचे आहेत त्याच्यावरती आपण मशीन जे आहेत ते व्यवस्थित अरेंज करून घेतले. हे अरेंजमेंट जे आहे त्याला आपण सेल असं म्हणतोय, बरोबर आहे. असे वेगवेगळे सेल आपण तयार करायचे. प्रत्येक सेल मधून आपल्याला एक फिनिश्ड पार्ट मिळणार आहे आणि त्या फिनिश्ड पार्ट पासून आपण मशीनची काय करायची आहे किंवा त्या पार्टची काय करायची आहे, असेंब्ली तयार करायची आहे. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रुप टेक्नॉलॉजी. ओके, नाउ what is the cellular manufacturing? It is a part of group technology. First of all, cellular manufacturing मध्ये काय बघा, group technology philosophy of grouping production machines into machine cell. Each machine cell specializes in the production of
one part family is called as cellular manufacturing. The manufacturing philosophy with implementation of group technology is called as a cellular manufacturing. What is the cellular manufacturing? फार सिंपल आहे. सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ही जी आपण काही सेल तयार केलेली आहे, सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग कशाच्या अंडर येतं, तर सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग हे ग्रुप टेक्नॉलॉजीच्या अंडर येतं. आणि सेल्युलर ऑपरेशन सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तर आपण हे जे मशीनचा सेल तयार केलेला आहे, मशीनचा ही जी एक लाईन तयार केलेली आहे, त्यातून जो प्रोडक्शन आपण निघणार आहे त्याला म्हणायचं सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग. अगेन सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग इज द फिलॉसॉफी, it is the manufacturing philosophy with implementation of the group technology. It is nothing but the cellular manufacturing. Okay, now next one. पार्ट फॅमिली, वेगवेगळे पार्ट जे आपण बनवतोय त्याची एक फॅमिली आपण तयार करतोय. आता ती जी पार्ट फॅमिली आहे ती कशाच्या आधारावर तयार करायची, तर द पार्ट फॅमिली आपण कशाच्या आधारावर करायची, तर सिमिलॅरिटीवर तयार करायची. आता सिमिलॅरिटी कशाची, तर जॉमेट्रिकल शेप, त्या प्रोडक्टचा जॉमेट्रिकल शेप अँड साईज कशी आहे, आणि दुसरे आपण तयार करतोय ते कशावरती, वेगवेगळे प्रोसेसिंग स्टेप, सिमिलर ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत त्याच्यावरती पण आपण पार्ट फॅमिली तयार करतोय. लक्षात आलं. पार्ट फॅमिली म्हणजे काय, पार्टची फॅमिली, ती पार्टची फॅमिली आपण तयार कशी करतोय, तर पहिल्यांदा आपण जॉमेट्रिकल शेप आणि साईज ह्याच्यावरती तयार करतोय. नसेल तर त्या प्रोडक्ट वरती सिमिलर ऑपरेशन्स कुठले कुठले करायचे आहेत त्याच्यावरती आपण दुसरी पार्ट फॅमिली ठरवतोय. बरोबर. एक्झाम्पल ऑफ द पार्ट फॅमिली, आता तुम्ही बघितलं असाल बिअरिंग जे असतं, बिअरिंग, बरोबर, बिअरिंग इथं बघा, हे तुम्हाला बिअरिंगचं बेसिक पार्ट्स जे आहेत, बिअरिंगचे पार्ट्स तुम्हाला दिसत असतील. त्याच्यामध्ये बघा हा जो आहे तो आउटर रेस आहे. आउटर रेस मध्ये रिटेन्ड केज दिसतं, त्याच्यामध्ये हे बॉल बिअरिंग्स बसतात, त्याच्यावरती मग त्याच्या आतमध्ये इनर रेस बसतं आणि वरती आपण काय लावतोय, शिल्ड लावतोय. बरोबर आहे. आता आपण काय करतोय, समजा मला वेगवेगळ्या साईजचे काय करायचे आहेत, बिअरिंग तयार करायचे आहेत, बॉल बिअरिंग तयार करायचे आहेत. अशा वेळी मी काय करणार आहे, तर बघा मी काय करणार, हा जो आहे तो आउटर रेस आहे त्याची मी वेगळी फॅमिली तयार करणार. वेगळी फॅमिली तयार करणार म्हणजे काय, कितीही डायमीटरचा तुम्हाला आउटर रेस लागणार असेल तर तुम्ही एका कंपार्टमेंट मधून बाहेर काढणार, मॅन्युफॅक्चर करणार. त्याच्यानंतर इनर रेसची मी एक सेपरेट फॅमिली तयार करणार. त्याच्यामध्ये कितीही डायमीटरचा किंवा कितीही थिकनेसचा तुम्हाला इनर रेस लागणार असेल तर तुम्ही त्याच फॅमिलीमधून मॅन्युफॅक्चर करणार. त्यानंतर हे जे केज आहे ते केज पण कितीही डायमीटरचा असू दे तर ते एकाच ह्याच्यातून फाइंड आउट करणार. आणि हे जे आहे ते बॉल बिअरिंग, म्हणजे एकंदरीत काय, जे एकसारखे दिसणारे प्रोडक्ट्स जे आहेत किंवा प्रोडक्टचे जे पार्ट्स आहेत ते आपण एकाच कंपार्टमेंट मधून बाहेर काढणं, मॅन्युफॅक्चर करणं. एकाच कंपार्टमेंट मधून म्हणजे कसं, एकच आपण सेपरेट कंपार्टमेंट, एक आउटर रेसचं एक सेपरेट कंपार्टमेंट तयार करायचं, इनर रेससाठी दुसरं करायचं. त्याच्यातून मग वेगवेगळे हे जे आहेत इनर रेस, वेगवेगळे पार्ट जे आहेत ते आपण फाइंड आउट करायचे. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट, बघा समजा मला असा एक पार्ट तयार करायचा असेल, इथं दिसतोय तो, तर मी काय करणार, वेगवेगळ्या कंपार्टमेंट मधून आउटर रेस, इनर रेस, केज आणि बॉल बेरिंग एकत्र करणार, मग मला असा पार्ट मिळतो. मला दुसरा एक सेपरेट डिफरंट पार्ट पाहिजे असेल तरी सुद्धा मी काय करणार, त्याच्यातूनच सगळे पार्ट एकत्र करणार आणि असेंब्ली करून मी नवीन पार्ट मिळवणार. तिसरा पार्ट मी तशाच पद्धतीने मिळवणार. दिस इज नथिंग बट युअर पार्ट फॅमिली. बरोबर. Bearing companies manufacture different type of the ball bearings, need to manufacture number of variety of inner outer races, bearing balls etc. By using the group technology, these parts are grouped into the following part families. आता part families कुठल्या कुठल्या असणार आहेत, इनर रेसची एक पार्ट फॅमिली आताच आपण बघितलं, आउटर रेसची एक सेपरेट, बॉल्सची एक पार्ट फॅमिली सेपरेट आपण करायची आणि सेपरेटर्सची किंवा केजची एक सेपरेट पार्ट फॅमिली आपण तयार करायची. लक्षात आलं. दिस इज नथिंग बट द पार्ट फॅमिली. नाव मशीन सेल्स म्हणजे काय रे, इट इज अ पार्ट ऑफ ग्रुप टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, मशीन्स जे आहेत ते काय करतोय, एका स्पेसिफिक वे न अरेंजमेंट त्याची करतोय, त्याला म्हणायचं मशीन सेल्स. इन अ ग्रुप टेक्नॉलॉजी प्रोडक्शन मशीन्स आर ग्रुप्ड इनटू द मशीन सेल्स, ग्रुप सेल्स. आता मशीन सेल्स जे आहेत, मशीन सेल्सची जो पहिला टाइप आहे तो कुठला आहे, सिंगल मशीन सेल.
As obvious, the name indicates single machine cell means what? There is only one machine. It may be the CNC lathe machine, it may be the VMC lathe machine, but there should be the one single machine. Okay, it consists of one machine with supporting fixtures, toolings and skilled operators suitable for producing one or more part families. Single machine cell. Okay, next one, group machine cell with the handling. As the name indicates, in a group machine cell there should be more than one machines. There should be the more than one machines equipped with fixtures, tooling and skilled operator suitable for producing different parts. Okay, in this case material handling is done manually by the operator. इथं बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते हे जे मशीन्स आहेत प्रोडक्शन मशीन वरती एक एक ऑपरेटर आहे आणि हा जो काही फ्लो तुम्हाला दिसतोय ओके ह्या सगळ्याला आपण काय म्हणतोय एक सेल असं म्हणतोय मशीन सेल असं म्हणतोय पण त्या मशीन सेल मध्ये कुठला प्रकार आहे हा तर ग्रुप मशीन सेल आहे ग्रुप मशीन सेल म्हणजे काय मोर दॅन वन मशीन आपण एकाच वेळी अशी अरेंजमेंट करतोय ओके ग्रुप मशीन सेल मध्ये लक्षात ठेवा मटेरियल हँडलिंग जे होतं ते ऑपरेटर कडून केलं जातं ओके इट इज अ ग्रुप मशीन सेल नाउ नेक्स्ट वन फ्लो लाईन सेल Flow line cell म्हणजे काय रे it consists of more than one machine equipped with the fixtures, tooling, mechanized material handling systems such as conveyor, remove the parts between the machines in the cell. In a flow line cell म्हणजे बघा मागच्या ह्याला इथं काय होतं ग्रुप मशीन सेल मध्ये मटेरियल हँडलिंग जे होत होतं ते विथ द हेल्प ऑफ वर्कर्स होत होतं पण फ्लो लाईन सेल मध्ये कसं होतं कंटिन्युअसली कन्व्हेयर सुरू राहतो बरोबर आहे आणि त्या ड्यू टू दॅट कंटिन्युअसली कन्व्हेयर एक फ्लो तयार होतो म्हणजे असेंब्ली लाईनला वगैरे जसं आपण बघितलं मगाशी तशा पद्धतीच्या ह्याला काय म्हणतोय आपण फ्लो लाईन सेल म्हणतोय कंटिन्युअसली फ्लो व्हायला पाहिजे इथं बघा तुम्हाला दिसतंय रिसिव्हिंग इथे एकदा प्रोडक्ट आला रॉ मटेरियल आलं की L to M, M to D, D to G, G to A डायरेक्टली ते शिप होतं म्हणजे कंटिन्युअसली पार्ट हा जो आहे तो फ्लो होत राहतो इट इज नथिंग बट द फ्लो लाईन सेल तीन सेल समजले का बघा तुम्हाला कुठले कुठले मशीन सेल तीन प्रकारचे आहेत सिंगल मशीन सेल ग्रुप मशीन सेल अँड फ्लो लाईन सेल ओके नाउ फार सिंपल आहे नेक्स्ट मेथड ऑफ द ग्रुपिंग पार्ट्स इनटू द पार्ट फॅमिलीज आता एकदा का आपल्याला कळालं की ग्रुप टेक्नॉलॉजी तयार करायची आपण वी हॅव टू अप्लाय द ग्रुप टेक्नॉलॉजी द फर्स्ट मेथड टू ग्रुप द पार्ट्स कुठले कशाच्या आधारावर आपण ग्रुप जे पार्ट्स आहेत त्याचे ग्रुप कसं करायचे तर त्याच्यासाठी काहीतरी मेथड्स आहेत कुठल्या तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन कंपोजिट पार्ट मेथड प्रोडक्शन फ्लो अनालिसिस अँड पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग ह्या चार मेथड्स आहेत मेथड्स ऑफ ग्रुपिंग द पार्ट्स ग्रुपिंग झाल्यानंतर पार्ट्स ग्रुपिंग कसे करायचे तर त्याच्या ह्या चार मेथड्स आहेत व्हिज्युअल इन्स्पेक्शन कंपोजिट पार्ट मेथड प्रोडक्शन फ्लो अनालिसिस अँड पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग दीज फोर पार्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नाउ व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये आपण काय बघतोय In this inspection, the grouping of the part is done by looking for similarities in shape, size and method of manufacturing. डोळ्यांना जसा आपल्याला आकार उकार जसा दिसतोय त्याच्यावरती आपण काय करतोय सिमिलॅरिटीज फाइंड आउट करतोय इट इज नथिंग बट द व्हिज्युअल इन्स्पेक्शनचा ऍडव्हान्टेजेस काय आहे मित्रांनो तर व्हिज्युअल इन्स्पेक्शनचा ऍडव्हान्टेज हेच आहे की ते फार कमी कॉस्ट मध्ये होऊन जातं What are the disadvantage? It is the least sophisticated and least accurate method. ही जी मेथड आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शनची ती accurate नाही आहे तितकीशी needs a lot of experience and can only be employed if number of part is not very large. नंबर ऑफ पार्ट जे आहेत ते लिमिटेड नंबर ऑफ पार्ट जर असतील तर ऑब्विसली आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन नावाची जी मेथड आहे पार्ट सेपरेशनसाठी किंवा ग्रुप करण्यासाठी ती आपण वापरू शकतो पण नंबर ऑफ पार्ट जर असतील तर आपल्याला व्हिज्युअल इन्स्पेक्शन मेथड वापरणं तितकंसं सोयीचं नाही आहे ओके नेक्स्ट वन कंपोजिट पार्ट मेथड कंपोजिट पार्ट मेथड मध्ये काय बघा तुम्हाला साधं सोपं मराठीत सांगतो
की वेगवेगळे छोटे छोटे पार्ट जर असतील, वेगवेगळे छोटे छोटे जर पार्ट असतील, तर त्या पार्ट पासून आपण एक पार्ट तयार करायचा, हायपोथेटिकल कंपोजिट पार्ट तयार करायचा. हायपोथेटिकल कंपोजिट पार्ट म्हणजे काय, कुठलाही एखादा पार्ट तयार करायचा की जो इमॅजिनरी पार्ट तयार करायचा आणि त्या पार्टला तयार करण्यासाठी कुठली ऑपरेशन्स लागणार आहेत त्याची एकदा लिस्ट करून घ्यायची. काय करायचं बघा, छोटे छोटे जर पार्ट असतील एखाद्या मशीनसाठी, तर विथ द हेल्प ऑफ दॅट स्मॉल पार्ट्स we have to make one hypothetical composite figure or composite part. तो hypothetical composite part तयार करायचा आणि असा विचार करायचा की हा जो composite part तयार झालाय त्यासाठी कुठले ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहेत, बरोबर आहे, डिटेल मध्ये काढायचं आणि अकॉर्डिंगली आपण काय करायचं, ग्रुप तयार करून घ्यायचे, बरोबर. In this method the features of all the part of the part family are combined into the hypothetical composite parts. Okay, for hypothetical composite part the list of all the operation is prepared and tool setting is done on a multi-tool setup like turret. The list of operations essentially include all the operations required for machining the complete part family. Each part of the part family may not need all the operations of hypothetical composite part. लक्षात आलं काय बघा, कंपोजिट पार्ट मध्ये काय, छोटे छोटे पार्ट आपण एकत्र करायचे आणि त्याच्यापासून एक नवीन पार्ट तयार करायचा जो हायपोथेटिकल आहे आणि असा विचार करायचा की असा हायपोथेटिकल पार्ट तयार करण्यासाठी मला कुठले ऑपरेशन्स करायचे आहेत त्यांची लिस्ट आउट करायची आणि अकॉर्डिंगली आपण त्याच्यावरती अकॉर्डिंगली आपण त्याच्या पद्धतीने त्याचे ग्रुप तयार करून घ्यायचे. लक्षात आलं, कंपोजिट पार्ट मेथड. आता इथं बघा, हे जे छोटे छोटे पार्ट आहेत, हे जे छोटे छोटे पार्ट आहेत, हे जे छोटे छोटे पार्ट तुम्हाला दिसायला लागलेत, हे जे छोटे छोटे पार्ट दिसायला लागलेत, विथ हेल्प ऑफ देम आपण हा एक कंपोजिट पार्ट तयार केलाय बघा. आपण अकॉर्डिंगली आपण एक कंपोजिट पार्ट तयार केलाय. ओके, आणि आता आपण असा विचार करायचा की हा जो कंपोजिट पार्ट दिसतोय, हा जो कंपोजिट पार्ट दिसतोय त्याच्यासाठी आपल्याला कुठले ऑपरेशन्स करायचे आहेत ते एकदा का कळालं की आपल्याला ग्रुपिंग करणं सोपं जातं. ओके, नेक्स्ट वन, production flow analysis. Production flow analysis is very important from your exam point of view. The same question is asked from last 2 years. Okay, what is meant by the production flow analysis? Production flow analysis म्हणजे काय बघा, एखादा पार्ट किंवा एखादा प्रोडक्ट तयार होत असताना जे काही प्रोडक्शन किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण वापरतोय त्याचे अनालिसिस आपल्याला करायचे आहे आणि त्या अनालिसिस मधून आपल्याला काय कळतं की कुठल्या पार्टला सिमिलर ऑपरेशन्स करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एखादा पार्ट ए आहे, बरोबर आहे, आणि दुसरा एक पार्ट बी आहे, बरोबर आहे. आता पार्ट ए तयार करण्यासाठी समजा ड्रिलिंग, ग्राइंडिंग, टर्निंग हे जे ऑपरेशन्स कॉमनली लागत असतील आणि सेम टू सेम ऑपरेशन्स पार्ट बी तयार करण्यासाठी सुद्धा लागत असतील, तर आपण ऑब्विसली म्हणू शकतो की पार्ट ए आणि पार्ट बी हे एकाच फॅमिलीतून येतात, बरोबर आहे. ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट म्हणजेच काय आहे, प्रोडक्शन फ्लो अनालिसिसची कन्सेप्ट आहे. Production flow analysis. While using production flow analysis, we have to follow the 4 steps. The first one is the data collection. Second one is the sorting of the operation. Third one, preparation of PFA, that is a production flow analysis chart. And last one is a data analysis. One by one, let us discuss what is meant by the data collection. What is meant by the data collection? एखादा पार्ट आहे त्याच्यामध्ये कुठले ऑपरेशन्स करायचे आहेत, ऑपरेशनचा सिक्वेन्स काय आहे. ओके, हा जो काही डेटा आहे तो आपण डेटा कलेक्शन मध्ये गोळा करायचा आहे. ओके, द डेटा इन दिस डेटा द पार्ट नंबर अँड ऑपरेशन सिक्वेन्स इज कलेक्टेड फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग डेटा. ओके, नाउ सॉर्टिंग ऑफ ऑपरेशन्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटी. आताच मी ए आणि बी चं जसं उदाहरण दिलं की अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटी ऑपरेशन सॉर्ट आउट करून घ्यायचे. प्रिपरेशन ऑफ PFA. The PFA contain data of a part number against operation or machine code is prepared. आता प्रिपरेशन ऑफ PFA हा जो चार्ट आहे तो आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. त्याच्यामध्ये आपण कसं करायचंय. त्याच्यानंतर एकदा का
आता बघा प्रिपरेशन ऑफ PFA ते कसं तयार करायचं आपण नंतर बघूया. एकदा का PFA तयार झालं की आपण डेटा अनालिसिस करायचं. आता PFA कसं असतं बघा, हा जो चार्ट दिसतोय त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोडक्शन फ्लो अनालिसिस असं म्हणतोय. आता बघा इथं हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा जो पार्ट दिसतोय, हे जे कोड आहेत हे कोड कशाचे आहेत तर ते प्रोडक्टचे कोड आहेत. बरोबर आहे. ते प्रोडक्टचे कोड कसे द्यायचे ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. फक्त लक्षात घ्या हे काय आहेत, प्रोडक्टचे कोड आहेत. बरोबर आहे. आणि हा जो कॉलम दिसतोय वरचा तो काय आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स, मशीनचे कुठले कुठले ऑपरेशन आपल्याला करायचे आहेत ते इथं वरती आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय केलं बघा, समजा 50547D नावाचा एक कोड आहे. तो कोड म्हणजेच काय आहे, एक प्रकारची ग्लँड आहे, ग्लँड MU6 इंच. बरोबर आहे. हे काय आहे, पंप मशीनिंगचा आपण प्रोडक्शन फ्लो अनालिसिस बघतोय. आता ही ग्लँड तयार करण्यासाठी आपल्याला लेथ मशीन एक लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हेड तयार करण्यासाठी परत आपल्याला लेथ मधून मॅन्युफॅक्चरिंग काय करायचं असेल तर जिथं आपल्याला काय लागणार आहे तिथं आपण फक्त क्रॉस करायचं. बरोबर आहे. तर इथं हेड साठी काय लागणार आहे, व्हर्टिकल लेथ पण लागणार आहे आणि हॉरिझॉन्टल लेथ पण लागणार आहे. बरोबर आहे. अडॅप्टर तयार करण्यासाठी बघा HMC पण लागणार आहे आणि लेथ पण लागणार आहे. मग असं आपण क्रॉस करत जायचं. बरोबर आहे. एकदा का आपल्याला हा डेटा मिळाला, हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला मिळाला की आपण काय फाइंड आउट करायचं की लेथ मशीन, लेथ, व्हर्टिकल मशीन आणि HMC ह्या ज्या 3 मशीन्स आहेत त्या आपण एकत्र सेलमध्ये एकत्र करायच्या आणि विथ द हेल्प ऑफ दीज 3 मशीन्स आपल्याला कुठले कुठले पार्ट तयार करायचे आहेत तर हे एवढे पार्ट आपल्याला तयार करायचे आहेत. हे आपल्याला लगेच समजते. दुसरं एक्झाम्पल बघा, इम्पेलर, जनरेटर, गिअर ड्रिव्हन 8P56T गिअर ड्रिव्हन, त्यानंतर कव्हर बिअरिंग, हे जे पार्ट आपल्याला तयार करणार आहेत, त्याचे कोड कुठं आहेत तिथं आहेत. हे जे पार्ट आपल्याला तयार करायला लागणार आहेत ते कुठल्या मशीन होणार आहेत तर चक लेथ, ब्रोच, हॉब हे त्याला ऑपरेशन तयार करायला लागणार. मग आपण काय करायचं, हे जे काही ह्या ज्या मशीन आहेत, हॉबिंग मशीन, ब्रोचिंग मशीन आणि लेथ मशीन, यांचा एक सेपरेट सेल करायचा आणि त्या सेल मधून आपण काय फाइंड आउट, काय मॅन्युफॅक्चर करायचं तर हे जे पार्ट आहेत इम्पेलर, जनरेटर, गिअर ड्रिव्हन, ते आपण काय करायचे दुसऱ्या सेल मधून मॅन्युफॅक्चर करायचे. इतकं सोपं आहे हे प्रोडक्शन फ्लो अनालिसिस. लक्षात आलं. तशाच पद्धतीने बघा शाफ्ट, सीट, रिटेनर हे तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, परत एक लेथ लागणार आहे. त्यासाठी आपण सेपरेट सेल करून घ्यायची. ओके, लेथ सेल, आणि फ्रॉम दॅट लेथ सेल we have to manufacture these different parts. Okay, this is nothing but the production flow analysis. लक्षात आलं काय बघा तुमच्या. पहिल्यांदा आपण प्रोडक्शन फ्लो अनालिसिस मध्ये 4 स्टेप लक्षात घ्या. डेटा कलेक्शन, सॉर्टिंग ऑफ ऑपरेशन, प्रिपरेशन ऑफ द PFA. याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ दिस प्रोडक्शन फ्लो अनालिसिस हा जो डेटा आहे तो महत्वाचा आहे. आणि आफ्टर दॅट डेटा अनालिसिस. डेटा अनालिसिस मधून आपल्याला काय कळतं की कुठला आपल्याला सेल तयार करायचा आहे ते. लक्षात आलं. नेक्स्ट, आता आपण काय बघितलं प्रोडक्शन फ्लो अनालिसिस मध्ये हे जे कोडिंग आहे प्रोडक्टचं ते कोडिंग आपण बघितलंय, पण ते कोडिंग द्यायचं कसं ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघूया. पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग. पार्ट क्लासिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ अ पार्ट ऑन द बेसिस ऑफ इसेन्शियल फीचर्स ऑफ द पार्ट. What is the part classification? Part classification is the process of grouping of a part on the basis of essential features of the part. Next one, what is meant by the coding? In the coding, it is the process of assigning the codes to the part. What is meant by the coding? We have just assigning some names to that particular part. It is nothing but the coding. Okay. Part classification and coding. Now, method of grouping of a part into the families. आपण आता पार्ट्स जे तयार केलेले आहेत ते फॅमिलीज मध्ये कसं टाकायचं तर 2 मेथड आपल्याला माहिती आहेत कुठले, बाय डिझाइन ऍट्रिब्यूट आणि बाय मॅन्युफॅक्चरिंग ऍट्रिब्यूट, जसं आपण मगाशी बघितले त्या पद्धतीने. आता त्याच्यामध्ये 2 मेथड कुठल्या कुठल्या आहेत बघा. पार्ट क्लासिफिकेशन सिस्टम. पार्ट क्लासिफिकेशन सिस्टम. System based upon part design attributes category of the system are useful for design standardization.
Okay, system based on manufacturing attributes. This category of the systems are used for computer aided process planning tool, design and other production related function. System based upon both design and manufacturing attributes. आता पार्ट क्लासिफिकेशनची जी सिस्टीम आहे त्या तीन सिस्टीम आहेत. पहिली सिस्टीम कुठली आहे तर सिस्टीम बेस्ड अपॉन डिझाइन ॲट्रिब्यूट्स, पार्टच्या डिझाईननुसार आपण क्लासिफाय करायचं. दुसरी सिस्टीम कुठली आहे डिपेंडिंग अपॉन द मॅन्युफॅक्चरिंग ॲट्रिब्यूट्स, तो पार्ट तयार करण्यासाठी कुठले कुठले मशीनिंग ऑपरेशन्स आपण तयार केले आहेत ते त्याच्यासाठी आपण त्याच्यानुसार आपण ग्रुप तयार करू शकतोय. आणि तिसरी जी आहे अकॉर्डिंग टू द डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग. ओके, दिस इज अ पार्ट क्लासिफिकेशन. तीन टाइप आहेत, सिस्टीम बेस्ड अपॉन द पार्ट डिझाइन ॲट्रिब्यूट्स, सिस्टीम बेस्ड अपॉन मॅन्युफॅक्चरिंग ॲट्रिब्यूट्स, सिस्टीम बेस्ड अपॉन बोथ डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग ॲट्रिब्यूट्स. ओके, पार्ट क्लासिफिकेशनचा पार्ट समजला का बघा. त्याच्यानंतर पार्ट कोडिंग सिस्टीम. दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पार्टला कोड कसं द्यायचं ते आपण बघूया. इट कन्सिस्ट ऑफ सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स दॅट आयडेंटिफाईज द पार्ट डिझाइन. Now, part coding system. Part coding system is very important because we are going to assign some codes to that particular part. How to assign the code? How to assign the code to that particular part? There are some methods. Okay. Let's study what type of a method we are going to use for the part coding. In a part coding, the symbols in the part codings are all numeric, all alphabetic, combination of numeric and alphabetic. म्हणजेच काय, पार्ट कोडिंग मध्ये आयदर तुम्ही नंबर्स देऊ शकता किंवा फक्त अल्फाबेटिकल ऑर्डरने तुम्ही कोड करू शकता, किंवा दोन्ही तुम्ही नंबर्स पण वापरू शकता आणि अल्फाबेट्स पण वापरू शकता. ओके, दिस इज अ पार्ट कोडिंग सिस्टीम. आता कमर्शियल वेला जर बघितलं तर पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टीम कुठले कुठले आहेत बघा. पहिली जी आहे ती ऑप्टिज सिस्टम, देन कोड सिस्टीम आहे, त्यानंतर KK3 सिस्टीम आहे, MI क्लास सिस्टीम आहे, D क्लास सिस्टीम आहे. ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या वेगवेगळ्या सिस्टीम्स वेगवेगळ्या त्यांचं एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. अकॉर्डिंग टू दॅट स्ट्रक्चर ते काय करतात, प्रोडक्टला कोड देऊन ठेवतात. आता आपण आपल्याला सिलेबसला फक्त ऑप्टिज नावाची जी सिस्टीम आहे जी वर्ल्ड वाईड फार पॉप्युलर पद्धतीने वापरली जाते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ऑप्टिज सिस्टम, ऑप्टिज पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टम. ऑप्टिज पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टीम मध्ये काय होतं बघा. इट इज अ मोस्ट वाइडली यूज्ड अँड परहॅप्स द बेस्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टीम अवेलेबल टुडे. ओके, बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिज. बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिज काय आहे तर फॉर्म पहिला जो आहे बेसिक स्ट्रक्चर मधल्या ऑप्टिजचा, तो पहिला जो कोड आहे त्याला म्हणायचं फॉर्म कोड. आता फॉर्म कोड म्हणजे काय, द फर्स्ट 5 digits आर कॉल्ड फॉर्म कोड अँड डिस्क्राइब द प्रायमरी डिझाइन ॲट्रिब्यूट्स ऑफ द पार्ट. फॉर्म कोड म्हणजे काय, एखादा कोड तयार केल्यानंतर पहिले जे 5 अंक आहेत त्या 5 अंकापासून हा फॉर्म कोड तयार होतो. फॉर्म कोड मधून आपल्याला काय कळतं तर बेसिक डिझाइन ॲट्रिब्यूट्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला समजून जातं. दुसरा जो पार्ट आहे तो सप्लिमेंटरी कोड. ओके, सप्लिमेंटरी कोड मध्ये आपल्याला काय दिसतं तर ऑप्टिज पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टीम बघणार आहोत. ऑप्टिज पार्ट क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये 3 बेसिक स्ट्रक्चर आहेत त्याचं. तर पहिलं जे आहे ते कुठलं आहे, फॉर्म कोड, सेकंड वन इज अ सप्लिमेंटरी कोड अँड थर्ड वन इज अ सेकंडरी कोड्स. ओके, आता फॉर्म कोड आपण ओळखायचा कसा, फॉर्म कोड मध्ये आपल्याला समजतं काय बघा, नेमकं बेसिक डिझाइन ॲट्रिब्यूट्स जे आहेत पार्ट्सचे, बेसिक डिझाइन ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, डिझायनिंग कशा पद्धतीने केलंय ते आपल्याला फॉर्म कोड मधून समजतं. आता फॉर्म कोड ओळखायचे कसे तर ऑप्टिज सिस्टीम मध्ये पहिले जे 5 अंक आहेत विथ द हेल्प ऑफ दॅट 5 नंबर्स फॉर्म कोड तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो सप्लिमेंटरी कोड. फॉर्म कोड नंतरचे जे 4
परत नंबर्स येणार आहे फॉर्म 5 पहिल्या 5 नंतर त्यानंतर जे 4 कोड येणार आहेत त्याला आपण सप्लिमेंटरी कोड असं म्हणतोय. सप्लिमेंटरी कोड आपल्याला काय सांगतात तर सप्लिमेंटरी कोड आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग ऍट्रिब्यूट सांगतात. फॉर्म कोडमुळे आपल्याला डिझाइन ऍट्रिब्यूट कळतो, सप्लिमेंटरी कोडमुळे आपल्याला काय मिळतं मॅन्युफॅक्चरिंग ऍट्रिब्यूट मिळतं. आणि तिसरा जो आहे तो आहे सेकंडरी कोड. सेकंडरी कोड मध्ये काय होतं, सेकंडरी कोड म्हणजे काय, पहिल्या 9 अंकानंतर शेवटचे जे 4 डिजिट्स आहेत त्यांना आपण सेकंडरी कोड्स असं म्हणतोय. दे आर इंटेंडेड टू आयडेंटिफाय द प्रोडक्शन ऑपरेशन टाईप. प्रोडक्शनचं ऑपरेशन टाईप कुठले कुठले आहेत बरोबर आहे. अँड सिक्वेन्स कॅन बी डेव्हलप्ड बाय इंडस्ट्री ॲज फॉर इट्स ओन रिक्वायरमेंट. आता सेकंडरी कोड जे आहे ते कुठलीही इंडस्ट्री वेगवेगळ्या कारणानं बदलू शकते, त्याच्यात काय एवढा फरक पडत नाही. त्यामुळे पहिले जे 2 आहेत ते महत्वाचे आहेत, फॉर्म कोड अँड सप्लिमेंटरी कोड. थर्ड वन इज अ सेकंडरी कोड. दिस सेकंडरी कोड्स मे बी चेंजेस, इट इज अ रिलेटिव्ह ॲक्च्युअली, इट मे बी चेंजेस कंपनी टू कंपनी और इंडस्ट्री टू इंडस्ट्री. ओके, इथं बघा एक्झाम्पल आहे ऑप्टिक्स क्लासिफिकेशन सिस्टीमचं. 3 सेक्शन्स आहेत. पहिला जो सेक्शन तुम्हाला दिसतोय 5 अंक जे आहेत ते आपल्याला काय दाखवतात तर डिझाइन ऍट्रिब्यूट्स दाखवतात. त्यांना आपण फॉर्म कोड असं म्हणतोय. 5 डिजिट डिस्क्राइब द प्रायमरी डिझाइन ऍट्रिब्यूट्स, एक्झाम्पल शेप बरोबर आहे. त्याच्यानंतरचे जे 4 कोड आहेत ते काय दाखवतात सप्लिमेंटरी कोड आहेत. these 4 digits gives us the manufacturing attributes, एक्झाम्पल डायमेन्शन्स काय आहे पार्टची, मटेरियल कुठलं वापरलंय, ॲक्युरेसी कुठली आहे, स्टार्टिंग वर्कपीस शेप कसा होता हे आपल्याला कशावरून कळतं तर सप्लिमेंटरी कोड म्हणून कळतं. आणि त्याच्यानंतरचे जे 4 कोड आहेत त्यांना आपण सेकंडरी कोड असं म्हणतोय. ते सेकंडरी कोड वरून आपल्याला काय कळतं तर कंपनीचे स्पेसिफिकेशन कळतात. एक्झाम्पल टाईप अँड सिक्वेन्स ऑफ प्रोडक्शन ऑपरेशन. दिस इज नथिंग बट द ऑप्टिक्स क्लासिफिकेशन सिस्टम. The question is always asked on MSBT in MSBT exam that what is the optics classification system and explain it. It requires it has 4 marks. Okay, optics classification system मध्ये हे सगळेच्या सगळे पार्ट कव्हर व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट, what are the advantages of the group technology. ग्रुप टेक्नॉलॉजी जी आपण वापरलेली आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत तर ॲज युजल बिकॉज ऑफ दिस ग्रुप टेक्नॉलॉजी इट रिड्युसेस द मटेरियल हँडलिंग. ओके, इट रिड्युसेस द टूल सेटअप टाइम, इट रिड्युसेस द वर्क इन प्रोग्रेस, इट सिम्प्लिफाइड द प्रोसेस प्लानिंग अँड प्रोडक्शन शेड्यूल. then worker satisfaction, better product quality and productivity. What are the limitations of the group technology? Difficulty in the group in the part. What are the limitations of the group technology? Difficulty in a group in the part into the family. म्हणजेच काय ग्रुप टेक्नॉलॉजी मध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो ग्रुपिझम करण्याचा पार्ट येतो बरोबर आहे. आणि ते ग्रुपिझम जर व्यवस्थित झालं नाही तर ग्रुप टेक्नॉलॉजी फेल होते. त्यामुळं सगळ्यात मोठी डिफिकल्टी आपल्याला कुठे येते तर ग्रुप करण्यातच येते. दिस इज द लिमिटेशन ऑफ ग्रुप टेक्नॉलॉजी. डिफिकल्टी इन रिअरेंजिंग द मशीन्स इन टू द मशीन सेल. अँड थर्ड वन इनर्शिया टू चेंज. इनर्शिया टू चेंज म्हणजे काय, प्रत्येक वेळी प्रत्येक पार्टला ते मशीनचे सेल तयार करत बसा, त्याच्यानंतर टूलिंग वेगवेगळे बदला, ह्याच्यामध्ये बराच वेळ वाया जातो. आणि त्याच्यामुळे कसं होतं वर्कर्स पण काम करायला इच्छुक राहत नाहीत. म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीत जर वेगवेगळे व्हरायटी ऑफ पार्ट्स असतील तर ते प्रत्येक वेळी चेंज करणं पॉसिबल होत नाही. दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ द ग्रुप टेक्नॉलॉजी. लक्षात आलं. ग्रुप टेक्नॉलॉजी हा पार्ट फार महत्वाचा आहे फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. व्यवस्थित बघून घ्या ग्रुप टेक्नॉलॉजी म्हणजे काय. ग्रुप टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय काय बघितलं तर ग्रुप टेक्नॉलॉजीमध्ये बघा आपण परत एकदा मागे जाऊया. त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले. देन ऑप्टिक्स पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग सिस्टीम बघितली. त्याच्यानंतर पार्ट कोडिंग सिस्टीम बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर प्रोडक्शन फ्लो ॲनालिसिस बघितलं. प्रोडक्शन फ्लो ॲनालिसिस नंतर आपण बघितलं मेथड्स ऑफ ग्रुपिंग पार्ट्स इनटू द पार्ट फॅमिलीज. देर आर द 4 मेथड्स, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, कंपोजिट पार्ट मेथड, प्रोडक्शन फ्लो ॲनालिसिस अँड पार्ट क्लासिफिकेशन अँड कोडिंग. आफ्टर दॅट वी हॅव सीन व्हॉट आर द टाइप्स ऑफ मशीन सेल्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर पार्ट फॅमिली म्हणजे काय असतं, सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय असतं, आणि द बेसिक कन्सेप्ट म्हणजे
इट इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ द ग्रुप टेक्नॉलॉजी. इतका सगळा पार्ट आपण ग्रुप टेक्नॉलॉजी मध्ये बघितलेला आहे. मे बी सगळ्यांना समजला असेल. ग्रुप टेक्नॉलॉजीचा पार्ट आपण इथंच थांबवतोय. पुढच्या लेक्चरला आपण फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम नावाची कन्सेप्ट बघणार आहोत. ओके, थँक्यू.